नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आहोत आपण जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी भगवान ओल्ड गोवा यांच्या उपपीठामध्ये आपण आहोत। श्री गोवेश्वर शिव मंदिराची प्राण प्रतिष्ठापनाला सुरुवात झाली आहे। जवळपास 2-3 दिवसापासून सुरुवात झालेली आहे, कारण की आज 2-3 दिवसापासून जवळपास भारतातून अनेक राज्यातून भावी भक्त, लाखो भावी भक्त या जगद्गुरू रामानंदाचार्य यांच्या उपपीठामध्ये दाखल झाले आहेत। आपण पाहू शकतो लांबच लांब रांगा हे सर्व भाविकांचे लागलेले आहेत। आणि आज विशेष म्हणजे जगद्गुरू रामानंदाचार्यजी यांच्या माध्यमातून आज हिंदू धर्मात पुनर्प्रवेश, हिंदू धर्मातून जे ख्रिश्चन धर्मात जे स्वीकारले होते हिंदू आपलेच, त्यांना प्रवेश करण्यासाठी प्रत्यक्ष रामानंदाचार्यजींनी यांनी त्यांच्या माध्यमातून आज जवळपास 300 पेक्षा जास्त भाविकांना त्यांनी आज हिंदू धर्मामध्ये पुनर्प्रवेश केलेले आहेत। आपण पाहू शकतो या जगद्गुरू रामानंदाचार्यांच्या उपपीठामध्ये या आपण विद्युत रोषणाई अतिशय मोठ्या उत्साहामध्ये सजावट, या फुलांची सजावट, फळांची सजावट आणि या लाइटिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात सजावट केलेली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी पाहतच आहोत भाविकांचे लांबच लांब रांगा या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसत आहेत भाविकांच्या दर्शनासाठी। आणि मुख्य म्हणजे इथे जगद्गुरू रामानंदाचार्यजींनी यांनी 12 ज्योतिर्लिंग हे एकाच ठिकाणी या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेत आणि जवळपास 3 दिवसापासून प्राण प्रतिष्ठा, मूर्ती प्रतिष्ठापनेला सुरुवात झालेली आहे। जवळपास या ठिकाणी आपण जाण्यासाठी मंदिरासाठी जाणारा मुख्य रस्ता आहे, या रस्त्यानेच अशी सुंदर सजावट, या नारळांच्या झाडांना सुद्धा अतिशय लाइटिंगची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि दिवसभर जे कार्यक्रम होता हिंदू धर्मातील, आपल्या हिंदू धर्मातील भाविक ख्रिश्चन धर्मामध्ये गेले, त्यांना दिवसभर त्यांना मार्गदर्शन करून हिंदू धर्मामध्ये पुन्हा त्यांना पुनर्प्रवेश केलाय। कारण की आपला हिंदू धर्म अतिशय महत्वाचा आहे आणि आपले हिंदू धर्म सनातन हिंदू आहे। या ठिकाणी जवळपास अनेक संत या ठिकाणी दाखल झाले होते, त्यांच्या उपस्थित त्यांना हिंदू धर्मामध्ये पुनर्प्रवेश करण्यात आला। त्यांच्या विधिवत त्यांचा संस्कार करून त्यांना पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी त्यांनी 12 ज्योतिर्लिंग एकाच ठिकाणी स्थापन केले आणि विशेष म्हणजे 12 ज्योतिर्लिंग असल्यामुळे पाहण्यासाठी अनेक राज्यातून भाविक इथे या ठिकाणी येत आहेत आणि या भव्य दिव्य कार्यक्रमाचा भाविक लाभ घेत आहेत। आणि उद्याला या मूर्ती प्राण प्रतिष्ठापना आहे, या ठिकाणी अनेक साधू संत सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। आपण त्यांच्याकडून प्रत्यक्ष प्रतिक्रिया जाणून घेऊ। आपल्या सोबत आहेत सर, आपण कुठून आलात, आपल्याला काय वाटतं आजचा हा कार्यक्रम पाहून? आम्ही नांदेड येथून आलेले आहोत। खूपच भव्य दिव्य हा कार्यक्रम आहे। हा कार्यक्रम जो आहे ते ऐतिहासिक सोहळा आहे आणि फुलला हा भक्तीचा मळा हा आहे ऐतिहासिक सोहळा। नांदेड वरून आम्ही आलेलो आहोत। एवढा दिव्य भव्य सोहळा आम्ही कधीही पाहिलं नव्हतं, न भविष्य न भूतो असा हा सोहळा आहे। हा एक ऐतिहासिक मंदिर आहे आणि त्या ऐतिहासिक मंदिराची, गोवेश्वराची निर्मिती नरेंद्र स्वामीने करत आहेत। खरोखरच हे हिंदू धर्मासाठी गर्वाची आणि गौरवाची गोष्ट आहे। कारण काय की आतापर्यंत आम्ही असं बघितलंच नव्हतं आहे। गोव्याची संस्कृती ही विकृतीकडे जात होती, विकृतीकडून संस्कृतीकडे आणण्याचं काम नरेंद्र माऊलीने केलेले आहेत। खरोखरच आम्ही सुद्धा भाग्यवान आहोत, कारण आम्हाला असा सोहळा पाहण्यासाठी भेटलेला आहे। धन्यवाद सर। आपल्यासोबत कृषी आणि अध्यात्माला जोडून असणारे भावी भक्त आहेत। सर, आपण इथं आलात जगद्गुरू रामानंदाचार्यांच्या पीठामध्ये, सर्व पाहून आपल्याला काय वाटतं? अतिशय सुंदर सोहळा इथे आयोजित केलेला आहे। भक्तगण अतिशय भाविकतेने आणि उत्साहाने या कार्यक्रमामध्ये हजर झालेले आहेत। गोवा हा आध्यात्मिकतेसोबत जुळलेला होता, पण आपल्या पूर्वी गोव्यावर अनेक असे अत्याचार झालेले आहेत, मंदिर उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। पण जे रामानंदाचार्यजी, नरेंद्राचार्यजी यांनी हे पाऊल खूप मोठं उचलून गोव्याला त्याचा जो अस्मिता आहे, जी आपली परंपरा आहे, जी संस्कृती आहे, त्या संस्कृतीमध्ये पुन्हा एकदा आणण्याचा हा एक खूप मोठा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। आणि या प्रयत्नामध्ये सर्व भाविक भक्तगण गुरुवाक्य मंत्रमूलम या एका वाक्यावर सर्व भाविक भक्त या लोकार्पण सोहळ्यामध्ये आणि मंदिराच्या याच्यामध्ये आलेले आहेत। धन्यवाद। लाखो भाविक सहभागी होता। आपल्यासोबत तरुण युवा सुद्धा आहेत, सर्व पुरुष सुद्धा आहेत। आपण एक युवा म्हणून आपल्याला काय वाटतंय आणि येतं काय आलात तुम्ही? जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून इथे फार मोठा उत्साह होत आहे। तर ह्या उत्साहासाठी आवर्जून सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि या उत्साहासाठी काय वाटतं?
मला असं वाटतं की जे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींनी आपलं ग्रंथातून इथला इतिहास सांगितलेला आहे. इथे आपलं महिमा संहिता आपलं ग्रंथ आहे, त्या ग्रंथातून इतिहास पूर्ण सांगितलेला आहे. इथे फार वर्ष पूर्वी पोर्तुगीजने राज्य केलेलं आहे, पण ह्या इथे सनातन धर्म वापिस इथे स्थापना होत आहे. आणि आज अत्यंत गर्वाची गोष्ट आहे की 300 घर वापसी कार्यक्रमातून म्हणजे जे लोक परधर्मात गेलते, म्हणजे जे हिंदूच होते पण परधर्मात गेलते, 300 लोक नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेतून वापस घर वापसी म्हणून आपल्या धर्मात आलेले आहे. तर अशा लोकांना मी संदेश देऊ इच्छितो की अशा माऊलींच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा तुमच्या मागे पाठीमागे राहणार आहे. तर कुठेही परधर्मात न जाता आपल्या धर्माचा गर्व केला पाहिजे. जय सियाराम. का आपण तुम्ही कुठून आलात? प्रथम तुम्हाला काय वाटतं आज इथं येऊन? आता माझं नाव प्रकाश दत्तोपंत पाचकवडे आहे. मी नागपूर विदर्भातून आलेलो आहो. तर आता आपल्या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांनी जे कार्य आपल्या हातात घेतलेलं आहे, म्हणजे हे हिंदू जनजागृती करू राहिलेले आहे. जसे आपल्या हिंदूमधून जे ख्रिश्चनमध्ये लोक गेलेले आहेत त्यांना काही आमिष दाखवून त्यांनी आपल्या धर्मांत टाकलेले आहे. पण स्वामीजीचं हे कार्य म्हणजे अनेक घटकांसाठी खूप सामाजिक चांगलं व्यवस्थित कार्य आहे. म्हणजे आतापर्यंत स्वामीजींनी 1 ते 1.5 लाखापर्यंत जे 137 ना 1 ते 1.5 लाख जसे 1.5 लाखाच्या वरती आपल्या घर वापसी हिंदू धर्मात केलेला आहे. तोच कार्यक्रम आज गोवेश्वर पीठामध्ये झालेला आहे. त्या अनुषंगाने इथे पण जे घर वापसी झालेले आहे 300च्या यांनी आज झालेले आहे. आज आपल्या स्वामीजींनी म्हणजे जे नवीन पिढी जे आहे आपले युवा युवती म्हणा, जे काही असं ज्यांना बाहेर गावात जे नोकरी करू राहिले त्यांना धनाढ्य पैसा वगैरे मिळते, पण ते एकदम भरकटलेले आहे. म्हणजे व्यसना आधी झालेले आहे ना. तर त्याच्यामुळं आई वडिलालाही त्रास होऊ राहिलेला आहे की नाही. म्हणजे किती ठिकाणी म्हणजे आपले पालकवर्गही लक्ष देणार आहे. तर त्यासाठी स्वामीजींनी आपल्याला किती जागृत करू राहिलेले आहे. आज आपलं स्वामीजीचं कसं कार्य आहे, कसं घोषवाक्य आहे, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. पण आपण त्या अनुषंगाने समोर जाऊन आपल्या मुला मुलींवर कसे संस्कार पालकांनी केले पाहिजे हेही स्वामीजी आपल्याला शिकवून देऊ राहिलेले आहे. पण याच्यातूनही जे आपण याच्यात झालेलं आहोत, पण आपण स्वतः पण आपल्या पाल्यांना हे संस्कार शिकवून बाकीचं जीवन आनंदमय त्यांचं झालं पाहिजे, चांगले शिक्षित झाले पाहिजे, त्यांच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजे. हे जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.